हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. घराबाहेरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओजना तुमचं खूप प्रेम मिळालं, कमेंट्स आल्या. मी सगळ्यांना रिप्लाय करायचा पण प्रयत्न करतो आहे. सो आज मी आणि माझे काही फॅमिली फ्रेंड्स मित्र आहेत, तर आज आम्ही प्लॅन केला आहे एक लंच आणि विजिट करतो आहे ऑथेंटिक मालवणी रेस्टॉरंटला. रेस्टॉरंट कोणतं, कुठे आहे तुम्हाला दिसेल आणि समजेलच. 11:30 वाजता बाहेर निघालो. साधारण 12 वाजता दादरला पोचलो. दादर इथली वाईब वेगळीच आहे. इथे एंट्री केल्याच तुम्हाला मराठमोळं वातावरण लगेच फील होतं. मग इथलं हॉटेल असो, दुकानाच्या पाट्या असो, लहानपणापासून इथे एखादं घर असावं असं मला नेहमी वाटायचं. तेव्हा ना तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपलं आजचं डेस्टिनेशन आहे दादर आणि आपण जिथे जातोय ते आहे हॉटेल चैतन्य. पोर्तुगीज चर्चच्या सिग्नलवर आल्या आल्या मला आमचे कॉलेजचे दिवस आठवले. इथे आमची एक फ्रेंड राहायची जान्हवी, जिचं घर म्हणजे आमचा मीटिंग पॉईंट होता. नमस्कार मित्रांनो, मी आहे सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला दादर आणि असा विचार केलेला की सिद्धिविनायकचं दर्शन घेऊया, कारण चैतन्य हॉटेल हे सिद्धिविनायकपासून अगदी जवळ आहे, 2 मिनटावरती. पण रविवार असल्यामुळे आणि रविवार दुपार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे आणि भयंकर गर्दी आहे, खूप मोठी रांग आहे दर्शनासाठी. तर मी आज जात नाही आहे, कारण मला पर्सनली असं वाटतं की जिथे शांतता असते तिथे 5 मिनटं बसून शांतपणे देवाचं ध्यान करायला मला आवडेल. या गर्दीमध्ये एकमेकांना धक्के मारून ते दर्शन घेणं मला पटत नाही. त्याच्यामुळे मी बाहेरच आहे, पण तुम्हाला दाखवतो सिद्धिविनायक मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. बाहेरून मी नमस्कार केला आहे. गणपती बाप्पा आहेतच आपल्यासोबत. अतिशय कडक ऊन होतं आणि मंदिराजवळ लोकांचा उत्साह त्यापेक्षाही कडक. पण सुट्टी असल्यामुळे लोकांना हा सोयीचा दिवस असतो कुटुंबासहित बाप्पाचं दर्शन घ्यायला. पण दर्शनाची रांग, मुखदर्शनाची रांग आणि VIP अशा वेगवेगळ्या रांगा इथे लागल्या होत्या. इथे मला अजून एक माहिती मिळाली आणि ती म्हणजे जर का तुम्ही नवीन गाडी घेतली असाल आणि तिची पूजा सिद्धिविनायक मंदिरात करून हवी असेल तर त्यासाठी सुद्धा इथे वेगळी सोय उपलब्ध आहे. मित्र चैतन्य हॉटेलजवळ पोचू लागले होते, म्हणून मी ही एक शेवटचा फेरफटका म्हणून जवळच्याच चाळीतल्या गल्लींमधून फिरलो आणि आगर बाजारजवळ आलो. इथे आल्यावरती तुमची नजर आपोआप एका ठिकाणी थांबते जिथे तुम्हाला वेटिंग करत असलेल्या लोकांची गर्दी सहज दिसते. आणि हीच खासियत आहे हॉटेल चैतन्याची. आत आल्या आल्याच सर्व मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी झाल्या आणि आधी टेबल पकडून प्रत्येकाने ऑर्डर दिली. एक केसरिया मसाला, एक स्टीम राइस, एक सुरमई थाली, एक चिकन प्रॉन्स थाली और एक मटन सुका थाली. व्हरायटी सॉलिड होती. सुरमई थाळी, कोळंबी विथ मसाले भात, पापलेट फ्राय. सुरुवात झाली ती अर्थातच एव्हरग्रीन बोंबील फ्रायने. आम्ही पण येणार होतो. टोपी घालणं मला गरज होतं. मला चालेल, मला पण खाताना नको डिस्टर्ब करू नका. मटन थाळी आणि प्रॉन्स. मटन स्पेशल कोलंबी थाळी, पापड पास कर जरा. सुरमई भात, लोणचं आणि कोण नाही कोणचा असं म्हणत सगळे तुटून पडले. मासे तर झाले, जेवण भारी होतं. आता बारी होती खरवस, मस्त गुळाचा खरवस. आणि आमरस. भाई, याला म्हणतात ना रविवार दुपार. आणि यावर चैतन्याने 4 चान लावले, ते म्हणजे मुखवास सोबत आलेला मालवणी खाजा.
एक नंबर. भरपेट जेवण झाल्यावरती मंडळी एकत्र जमा झाली. अर्थातच सेल्फी मोमेंट. तर मंडळींनो, तुम्ही सुद्धा हैयवा आणि चैतन्याची असली मालवणी चव घेऊन जावा. तवसर मी जरा वाईज नीज काढते.